we are here. Okay, finally we are here. That is law of transmissibility of force. Law of transmissibility of a force. What is this transmissibility? Okay, let me first draw first a diagram here, then I will explain this. uh, okay, so suppose there is a block. Okay, I can take block from here. Okay, एक ब्लॉक आहे. दिस इज द ब्लॉक. ओके, आणि ह्या ब्लॉकला आपल्याला मूव्ह करायचं आहे. ओके, मूव्ह करायचं आहे. सो हा जो ब्लॉक आहे त्याला आपल्याला जर मूव्ह करायचं असेल, तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. आपल्याकडे जे ऑप्शन्स आहेत, एक दोन ऑप्शन आहेत. जे आपण सेन्स ऑफ और नेचर ऑफ फोर्स बघितलं, त्याच्यामध्ये एक आहे पुल टाईप आणि एक आहे पुश टाईप. याच्यामध्ये आपण दोन टाईपचे फोर्स यावर अप्लाय करू शकतो. एक असेल पुलवाला. असं आपण जर अप्लाय फोर्स केला तर हा पुल टाईप फोर्स होईल, आणि हा फोर्स जो आहे तो याला पुल करेल, एका एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर मूव्ह करेल. दुसरा जो ऑप्शन आपल्याकडे आहे दॅट इज पुश. आपण याला पुश करू शकतो. ओके, तर हा जो फोर्स आपण इथे अप्लाय केला त्याने काय होणार आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा क्यूब आहे, तो पुढे पुश होईल. तर तुम्ही पुल अप टाईप फोर्स अप्लाय करताय किंवा पुश टाईप अप्लाय करताय. जर तुमचा फोर्स हा इथे 10 न्यूटन असेल आणि इथे सुद्धा 10 न्यूटनच आहे फोर्स. ओके, पहिल्या केस सॉरी इथे सुद्धा 10 न्यूटन आहे. ओके, पहिली केस अशी आहे की हा फोर्स तुम्ही अप्लाय नाही करत आहात, तुम्ही पूल वाला फोर्स अप्लाय करताय, पूल नेचर वाला. तर काय होणार आहे, बिकॉज ऑफ दिस 10 न्यूटन फोर्स हा जो ब्लॉक आहे तो थोडा पुढे मूव्ह होईल. ओके, त्याचा जागा डिस्प्लेस होईल तो. ओके, बिकॉज ऑफ दिस फोर्स 10 न्यूटन. आता तुम्ही हा पूल टाईपचा फोर्स न अप्लाय करता पुश टाईपचा फोर्स अप्लाय केला, तोही 10 न्यूटनचाच आहे. तर काय होईल, तरी सुद्धा तो हा जो ब्लॉक आहे तो पुढे मूव्ह होईल. या केसमध्ये पण तो पुढे मूव्ह होतोय, या केसमध्ये सुद्धा हा पुढेच मूव्ह होतोय. तर ह्या दोन्ही केसमध्ये, या केसमध्ये आणि या केसमध्ये, हा जो ब्लॉक आहे त्याची जी पुढे डिस्प्लेस होईल तो तेवढाच डिस्प्लेस होणार आहे, कारण फोर्स सेम आहे. त्याचा नेचर जरी वेगळा असेल, त्याचा सेन्स जरी वेगळा असेल, हा पुल टाईप आहे आणि हा पुश टाईप आहे, तरी सुद्धा या फोर्स, या जो ब्लॉकचा जो आपल्याला रिझल्ट मिळेल तो सारखा असेल. मग हा जो फोर्स आहे 10 न्यूटन अप्लाय केलेला किंवा हा 10 न्यूटन अप्लाय केलेला आपल्याला सारखाच रिझल्ट देतोय. आपल्याला वेगळं काही होत नाहीये. म्हणजे या आपली जी रिक्वायरमेंट आहे ती ही आहे की ह्या ब्लॉकला पुढे मूव्ह करायचं आहे. तर हा जो फोर्स आहे तोही सेम काम करतोय, हा वाला फोर्स सुद्धा सेमच काम करतोय. ह्या अशा कंडिशन्समध्ये आपल्याला हे समजून येतं की हा जो फोर्स आहे, दोन्ही फोर्स सेमच काम करतायत. तर ही जी प्रॉपर्टी आहे किंवा ही जी प्रॉपर्टी म्हणा किंवा ही जी आपल्याला आपल्याला इक्वॅलिटी दिसून येते, त्यालाच आपल्याला लॉ मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दॅट इज लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स. एकदा आपण रीड करू काय आहे. इफ अ फोर्स ऍक्ट ऍट अ पॉइंट ऑन अ रिजिड बॉडी, इट इज assumed टू ऍक्ट ऍट एनी अदर पॉइंट ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स विदिन द बॉडी. वाचून तर काय समजलं नसेल, नाहीच समजत, वाचून समजत नाहीत, कारण ते लॉज आहेत, ते समजावे लागतात. ओके, समजून घ्यावे लागतात. तर इथे काय बोलतोय बघा, अ फोर्स if a force acts at a point, if a force acting at a point, okay, on a rigid body, rigid body म्हणजे इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. इट इज assumed टू ऍक्ट ऍट एनी अदर पॉइंट. म्हणजे एका पॉइंटवर ऍक्ट होतोय, पण तो आपण ऍझ्युम करू शकतो ऍट अदर पॉइंट, ऍट एनी अदर पॉइंट. तो फोर्स एका पॉइंटवर ऍक्ट करतोय, पण तो आपण ऍझ्युम करू शकतो की दुसऱ्या पॉइंटवर ऍक्ट होतोय. कंडिशन आहे तिथे पण. it to act at any other point on the line of action of the force within the body. The important thing is over here, line of action of force, line of action of force. आता तुम्ही बघा, हा जो फोर्स आहे, हा फोर्स 10 न्यूटन आहे. त्याच्यामुळे जो ह्या फोर्स, या जो ब्लॉक मध्ये जो आपल्याला रिझल्ट मिळाला, त्याची डिस्प्लेसमेंट झाली ती सारखीच असणार आहे. आणि हा जो फोर्स आहे त्याच्यामुळे सुद्धा. का? तर हा फोर्स आणि हा फोर्स सेम आहे म्हणूनच नाही फक्त,
ह्याची लाईन ऑफ ऍक्शन, कलर वेगळा घेतो, लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती सुद्धा सेम असणं गरजेचं आहे. ही आहे लाईन ऑफ ऍक्शन आणि ही विदिन द बॉडी, विदिन द बॉडी मध्येच असेल ना. हवेमध्ये तर फोर्स अप्लाय करून काही होणार नाही. ब्लॉक इथे आहे आणि इथे तुम्ही फोर्स अप्लाय करताय, काहीच होणार नाही. तर विदिन द बॉडी म्हणून हे आलेलं आहे विदिन द बॉडी. ओके. तर हा जो फोर्स 10 न्यूटन आहे फोर्स, तो पॉइंट, हा जो पॉइंट आहे इथे ऍक्ट करतोय. ओके. आणि प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी सांगते आपल्याला की हा जो फोर्स आहे आपण त्याच्या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये कुठेही दाखवू शकतो. हा मी फोर्स इथेही दाखवू शकतो विदिन द बॉडी, इथे सुद्धा दाखवू शकतो, इथे सुद्धा दाखवू शकतो, किंवा इथेही दाखवू शकतो, किंवा हा जो दाखवलेला आहे तोही दाखवू शकतो. का दाखवू शकतो? कारण हा जो फोर्स आहे जो मी इथे अप्लाय करतोय, तो मी जर त्या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये कुठेही अप्लाय केला विदिन द बॉडी, तर जो आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तो सारखाच मिळणार आहे. तो रिझल्ट जो मिळणार आहे तो सारखाच मिळणार आहे. त्याच्यामुळे हा फोर्स आपण कुठेही अप्लाय करू शकतो. पण लाईन ऑफ ऍक्शन महत्वाची आहे, डायरेक्शन सुद्धा महत्वाचं आहे. ओके. तर हेच आहे लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. आपण एक फोर्स एका जागेपासून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करतोय. दॅट इज प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. याचा उपयोग, याचा यूज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये होणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. देन रिझल्टंट फोर्स. आता जो रिझल्टंट फोर्स आहे हे मी रब करतोय. पुढे आपण बघणार आहोत रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स साठी रिझल्टंट फोर्स काय आहे? ओके. हे सिम्युलेशन्स आहेत. हे PHET एक ॲप आहे, इव्हन त्यांची साईट सुद्धा आहे. तिथे तुम्ही हे सिम्युलेशन्स बघू शकता. थोडे पैसे पे करावे लागतात. पे करून तुम्ही हे सिम्युलेशन्स बघू शकता. ओके. तर कुठला आपल्याला बघायचा आहे? हा वाला. नेट फोर्सचा. नेट फोर्स म्हणजेच रिझल्टंट फोर्स. ओके. आता बघा काय दिसतंय तुम्हाला? कॅन्डी, एक ट्रॉली आहे, त्याच्यामध्ये कॅन्डीज आहेत आणि इकडे एक रेड टीम आहे, इकडे एक ब्ल्यू टीम आहे. आणि इथे काय होतंय? इट्स लाइक तुम्हाला दोरी दोरी जे आपण बोलतो तसं आपल्याला हा गेम टाईप आहे. तर मी काय करतोय, हा पर्सन आहे त्याला मी सिलेक्ट करतोय. ओके. ह्याची फोर्स अप्लाय करायची एक कॅपॅसिटी आहे. तो किती फोर्स अप्लाय करतोय? इकडे आपल्याला आहे ना सम ऑफ फोर्सेस. ओके. व्हॅल्यू ऑफ फोर्स. ओके. हा किती फोर्स अप्लाय करणार आहे? 150 न्यूटन. हा जो पर्सन आहे तो किती फोर्स अप्लाय करणार आहे? 150 न्यूटन या डायरेक्शनला. आणि त्याचा सम ऑफ फोर्स या डायरेक्शनला 150च आहे, कारण एकच फोर्स आहे, एकच पर्सन आहे, एका डायरेक्शनला तो फोर्स अप्लाय करतोय. स्पीडची वगैरे आपल्याला काही गरज नाहीये. आता मी काय केलं, हा एक पर्सन घेतला इकडून अशावरती. ओके. इकडे कसं? तर याची सुद्धा फोर्स अप्लाय करण्याचे किती आहे? तो किती फोर्स अप्लाय करू शकतो? 150 न्यूटनच फोर्स अप्लाय करू शकतो. तर मला सांगा, आता जर आपण याच्यामध्ये स्टार्ट केलं गेम, तर हा कॅन्डी जो आहे, कॅन्डीचा जो ट्रॉली आहे, ती कुठेही मूव्ह होणार, नॉट राईट, नॉट लेफ्ट. ओके. का होणार नाहीये? कारण दोन्ही साईडनी जो फोर्स अप्लाय होतो तो सारखाच आहे. ओके. पॉज करो, रिटर्न आजा, तू खाली ये. ओके. आता मी काय केलं, हा किती फोर्स अप्लाय करतोय? 150 न्यूटन. ओके. आता मी घेतलं हा वाला पर्सन, याची 50 आहे आणि हा एक पर्सन घेतला. याची फोर्स अप्लाय करण्याची हे किती फोर्स अप्लाय करतोय? हा जो फोर्स अप्लाय करतोय तो 100, हा वाला पर्सन 50. आता बघा तुम्हाला 100 व्हॅल्यू दिसते इथे. जेव्हा मी हा ऍड करेन तेव्हा तुम्हाला इथे 50 ऍड झालं 150. आता ही जे दोघं मिळून जो फोर्स अप्लाय करणार आहेत राईट डायरेक्शनला तो आहे 150. आणि हा जो एक पर्सन आहे तो फोर्स अप्लाय करतोय, तो किती फोर्स अप्लाय करतोय? 150 एका डायरेक्शन, या डायरेक्शनला, लेफ्ट डायरेक्शनला. आता जर ह्याचं मी ह्याच्यामध्ये काय रिझल्ट आपल्याला मिळणार आहे? काहीच मिळणार नाहीये. कॅन्डी कुठेही मूव्ह होणार नाही, नॉट लेफ्ट, नॉट राईट. ओके. बिकॉज दोन्ही साईडनी जे फोर्स ऍक्ट होत आहेत ते सारखे आहेत. दोन्ही साईडनी जे फोर्स ऍक्ट होत आहेत ते सारखे आहेत. मग मी हे तुम्हाला का सांगतोय? हे सांगण्यामागचं कारण असं आहे, हे सांगण्यामागचं कारण असं आहे, हा जो पर्सन आहे ना, हा जो पर्सन आहे ना, हा आहे रिझल्टंट. हा आहे रिझल्टंट ऑफ दिस टू पर्सन्स. रिझल्टंट ऑफ दिस टू पर्सन्स. हा एक पर्सन आहे, तो फोर्स अप्लाय करतोय 150 न्यूटन.
आणि ही दोन पर्सन आहेत, हा 50 आणि हा 100. हे दोघे मिळून फोर्स अप्लाय करतायत 150 न्यूटन. म्हणजे ह्या दोघांचा रिझल्टंट आहे हा 1. ओके. ह्या दोघांचा रिझल्टंट आहे हा 1. समजलं? म्हणजे रिझल्टंट काय आहे? तुम्ही एक फोर्स अप्लाय करत असाल तर त्या एकाचा रिझल्टंट तोच असणार आहे. पण एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर फोर्स अप्लाय करत असतील, ओके, आणि त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टमध्ये काही चेंजेस होत असतील, ओके, तर सेम चेंजेस आपण एक फोर्स अप्लाय करून जर चेंजेस देऊ शकतो, सारखे चेंजेस येत असतील, सारखं डिफॉर्मेशन, सेम वाला डिफॉर्मेशन होत असेल, तर तो एक जो फोर्स आहे, तो त्या सगळ्या फोर्सचा रिझल्टंट आहे. त्या सगळ्या फोर्सचा काय आहे? रिझल्टंट आहे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ओके. तर आपण बॅक करूया. आपल्याला बॅक टू द कसं करणार आता? ओके. नको करायला. टाइम नको घेऊस. ओके. ओके. तर आपण आलेलो आहोत रिझल्टंट. आता थोडं तुम्हाला समजेल. ओके. बघूया. Resultant of a number of forces acting on a body is defined as a single force. Resultant of number of forces म्हणजे खूप सारे forces acting on a body, defined as single force. सिंगल फोर्स हा रिझल्टंट फोर्स हा एक फोर्स आहे, तो सगळ्यांचा रिझल्टंट आहे. ओके. विच कॅन प्रोड्यूस द सेम इफेक्ट. म्हणजे जे दोन पर्सन जे इफेक्ट क्रिएट करत होते, तेवढाच इफेक्ट कोण क्रिएट करतोय? तो एक पर्सन, म्हणून तो एक आहे, तो त्यांचा दोघांचा रिझल्टंट. ओके. विच कॅन प्रोड्यूस द सेम इफेक्ट ॲज इट इज प्रोड्यूस्ड बाय द नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग टुगेदर. खूप सारे फोर्सेस आहेत, ते काहीतरी त्या ऑब्जेक्टवर जर ऍक्ट होत असतील, तर त्याच्यामुळे काहीतरी इफेक्ट होणार आहे. आणि तो सेम इफेक्ट जर एकच फोर्स असेल, तो सिंगल फोर्स आहे, तो जर क्रिएट करत असेल, तर तो जो सिंगल फोर्स आहे, तो त्या सगळ्या फोर्सचा, नंबर ऑफ फोर्सचा काय आहे? रिझल्टंट आहे. ओके. समजलं असेल. ही कन्सेप्ट खूप वेळा यूज होणार आहे. पुढे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होणार आहे, त्याच्यामुळे ती कन्सेप्ट, हे दोन्ही लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स आणि रिझल्टंट फोर्स हे क्लिअर होतील. देन पुढे आपल्याला बघायचं आहे. ओके. इथे आपली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चालू होते. लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस और ट्रिग्नोमेट्रिक मेथड आहे ती. ओके. लॉ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस, त्यासाठी आपल्याला मला एक ड्रॉ करावं लागेल. साईज, अरे साईज वगैरे टाइम जातो. काय झालं? ओके. किती साईज आहे? नाही, हे खूप जास्तच होईल. ओके. ठीक आहे. आता बघूया. हे दोन फोर्स आहेत. एक फोर्स आहे F1. कलर का चेंज झाला? थोडं प्रॉब्लेमच होत आहे. ओके. बघा, दोन फोर्स आहेत, F1 आणि F2. असं का होत आहे? F2 वेगळं कलर काय? F1 आणि F2 दोन फोर्स आहेत, F1 आणि F2. ओके. ह्या फोर्सचा जर तुम्हाला रिझल्टंट द्यायचा असेल, ह्या फोर्सचा रिझल्टंट फोर्स काय असेल, तर आपण ही पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्स यूज करणार आहोत. ओके. ही फोर्स काय सांगते? ह्याचा जो हायपोटेनियस असेल, तो आपल्याला रिझल्टंट देईल
तो आपल्याला रिझल्टंट देईल. म्हणजे हा फोर्स आहे F1, हा फोर्स आहे F2 आणि ह्या दोन फोर्सचा जो रिझल्टंट असेल तो असेल हायपोटेन्यूस. याच्यामध्ये थोडी ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री आहे ती मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके, तर थोडा रफ करूया इकडे. ओके, तर हा जो आहे रिझल्टंट आहे, त्याला आपण रिझल्टंटला म्हणणार आहोत आर. जो रिझल्टंट आहे त्याला डिनोट करणार आहोत आपण आता पुढे सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये वगैरे आर ने. फोर्स आहे F1 एक फोर्स आहे आणि F2 एक फोर्स आहे. या दोन फोर्स आहेत, या दोन फोर्सचा जो रिझल्टंट असेल तो हा जो हायपोटेनियस बनतोय तो असेल. ओके, तर हा जो शेप बनला तो कोणता शेप बनला? हा जो शेप बनला तो पॅरलोग्राम. हा जो शेप बनला तो पॅरलोग्राम. त्याच्यामुळे ह्या लॉला आपण काय म्हणतोय? पॅरलेलोग्राम लॉ. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. आता ह्या फोर्समध्ये कंडिशन्स काय आहेत त्या बघा. या लॉ मध्ये कंडिशन्स आहेत. पहिले तर जो शेप बनतो तो पॅरलेलोग्राम बनला पाहिजे. ओके, आणि दुसरी गोष्ट, जर हा शेप बनायचा असेल तर दोनच फोर्स गरजेचे असणार आहेत. दोन पेक्षा जर जास्त फोर्स असतील, सपोज इथे एक अजून एक फोर्स आहे, इथे अजून एक फोर्स आहे, तर पॅरलेलोग्राम लॉ थोडी बनणार आहे, काही वेगळाच काहीतरी बनेल. ओके, तर याच्यामध्ये कंडिशन अशी आहे की दोन फोर्स बनले पाहिजे, दोनच फोर्स असले पाहिजे. एक फोर्स F1, एक फोर्स F2. ओके, आणि हे दोन फोर्स असे पाहिजे की ते एका पॉइंटवर ऍक्ट होत आहेत, एका पॉइंटवर ऍक्ट होत आहेत, एका पॉइंटवर ऍक्ट होत आहेत, एका पॉइंटवर ऍक्ट होत पाहिजे आणि त्यांचा सेन्स जो आहे तो आउटवर्ड पाहिजे. एक इनवर्ड आहे, एक आउटवर्ड आहे असं नाही चालणार. म्हणजे हा या फोर्सचं डायरेक्शन असं आहे आणि ह्या फोर्सचं डायरेक्शन असं आहे असं नाही चालणार. दोन्ही फोर्सचा जो डायरेक्शन आहे हा आउटवर्डच पाहिजे, बाहेर आहे बघा. त्यांचं डायरेक्शन कुठे आहे? बाहेर आहे. ही जी एरो आहे ना ती काय दाखवते आपल्याला? त्याचं डायरेक्शन. कारण फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे. जसं वेट एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि याचं डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. बरोबर ना? आपलं वेट जे आहे ते डाऊनवर्ड ऍक्ट होतं. त्याचं डायरेक्शन जर आपण दाखवलं तर असं जाऊन खाली दाखवावं लागेल, डाऊनवर्ड दाखवावं लागेल. तसंच हा जो फोर्स आहे त्याचं डायरेक्शन आहे राईट साईडला. हा जो फोर्स आहे तो इन्क्लाइंड आहे थोडं. आणि ह्या दोन फोर्सचा जर आपल्याला रिझल्टंट द्यायचा असेल आर, तर इथे आपण देऊ शकतो जो लॉ आहे पॅरलोग्राम लॉ. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट जी कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे की हा जो अँगल असेल दोन फोर्स मधला F1 आणि F2 तो आहे थीटा. आणि हा जो अँगल आहे त्याला आपण अल्फा म्हणू, त्याला डायरेक्शन म्हणतो आपण. ते पुढे समजेलच. ओके, तर हा जो रिझल्टंट आहे हा जो रिझल्टंट बनेल आर. आर इज बघा, इथे मी थोडे चेंजेस करतोय. काय चेंजेस करतोय? त्याचं कारण असं आहे, जे बुकमध्ये फॉर्म्युला दिलेले आहेत त्या फॉर्म्युलांमध्ये हे जे फोर्स आहे त्याला डिनोट करण्यासाठी पी आणि क्यू यूज केलेला आहे. जो डिनोट करण्यासाठी पी आणि क्यू यूज केलेला आहे, तर तोच पी आणि क्यू यूज करूया आपण. कारण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सेम काइंड ऑफ ते बनतं, त्यामुळे थोडं कन्फ्युजन नको. तर आपण काय करूया, एकदा मी बघतो पी कोणता आणि क्यू कोणता आहे. फोर्स जो आहे F2 त्याला बुक प्रमाणे हा पी आहे, त्याला नाव पी दिलेलं आहे, त्याने काही चेंज होणार नाहीये. आणि हा फोर्स जो आहे तो क्यू आहे. ओके, एवढंच चेंज करायचं आहे आपल्याला. हा जो फोर्स आहे तो पी आहे आणि हा फोर्स आहे त्याला क्यू म्हटलाय. ओके, हा जो फोर्स आहे तो पी म्हटलं आणि हा फोर्स आहे त्याला क्यू म्हटलं. त्याला F1 F2 म्हटलं तरी काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही बुक ओपन कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पी आणि क्यू दिसेल, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी ते चेंज केलं. ओके, तर याचा जो रिझल्टंट आर असेल तो काय असेल? तर रिझल्टंट आर जो असेल, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. 2pq कॉस थीटा ही तुम्हाला मिळेल आर ची व्हॅल्यू. म्हणजे हा पी जो फोर्स आहे त्याचा स्क्वेअर प्लस हा जो क्यू आहे त्याचा स्क्वेअर प्लस 2p पी इंटू क्यू इंटू कॉस थीटा. आणि थीटा काय आहे? ह्या जे दोन फोर्स असणार आहेत पी आणि क्यू त्यांच्यामधला अँगल. ते दोन फोर्स आहेत त्यांच्यामधला अँगल जो असेल तो असेल आपला थीटा. ओके, आता अल्फा जो आहे ना, हा जो अल्फा आहे ह्या रिझल्टंटचं डायरेक्शन म्हणा किंवा रिझल्टंटचं अँगल विथ रिस्पेक्ट टू पी, विथ रिस्पेक्ट टू पी. तर हा जो अल्फा असेल, अल्फा आहे. अल्फा अल्फा म्हणजे काय आहे? पी आणि रिझल्टंट.
पी आणि रिझल्टंट यामधला अँगल, यालाच आपण डायरेक्शन म्हणणार आहोत. यालाच आपल्याला म्हणायचं आहे डायरेक्शन. यालाच आपल्याला काय म्हणणार आहोत आपण? डायरेक्शन. हा जो आहे, हा आहे मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड आणि हा आहे डायरेक्शन. जो अल्फा आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? डायरेक्शन. ओके. मॅग्निट्यूड का? कारण ही तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. जसं की सपोज इथे पी काहीतरी फोर्स असेल 10 न्यूटन, तर 10 न्यूटन हा मॅग्निट्यूड झाला. क्यू असेल सपोज 20 न्यूटन, तर हा क्यू जो आहे तो काय झाला? मॅग्निट्यूड झाला. तसंच आर पण काहीतरी असेल ना, तर जो आर असेल तो असेल मॅग्निट्यूड. कारण त्याची व्हॅल्यू 30 न्यूटन, 50 न्यूटन अशी काहीतरी असेल. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मॅग्निट्यूड. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे क्वांटिटी. ओके. तर रिझल्टंट. आता जरा इकडे येऊया म्हणजे तुम्हाला समजेल काय म्हटलं आहे. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम लॉ. इट स्टेट्स दॅट इफ टू फोर्सेस, ओनली टू, इफ टू फोर्सेस ऍक्टिंग ऍट म्हणजे एका पॉइंटवर अँड अवे फ्रॉम द पॉइंट, अँड अवे फ्रॉम द पॉइंट, हा जो पॉइंट आहे पॉइंट पासून अवे, पॉइंटच्या टुवर्ड्स, नॉट टुवर्ड्स द पॉइंट. ओके. इफ टू फोर्सेस ऍक्टिंग ऍट अँड अवे फ्रॉम द पॉइंट बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड, ते रिप्रेझेंट करू शकतो आपण इन मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बाय द टू ऍडजस्टंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. म्हणजे ते जे फोर्स आहेत, एक पॅरलेलोग्राम आहे त्याच्या ऍडजस्टंट साइड म्हणजे ही आणि ती आपण ह्याने रिप्रेझेंट केली, पी आणि क्यू ऍडजस्टंट. देन द डायगोनल, हा जो आहे हा आहे डायगोनल, हा जो आहे हा आहे डायगोनल. हे दोन साइड्स आहेत पॅरलेलोग्राम लॉच्या, सॉरी पॅरलेलोग्राम जो आपला शेप आहे त्याच्या, आणि त्याच्या दोन फोर्स आहेत ते आपण त्या साइडवर कन्सिडर केले आणि adjacent sides of a parallelogram, then the diagonal of the parallelogram passing through the point of intersection. कारण इथे दोन डायगोनल असू शकतात. हा पण एक डायगोनलच आहे, पण कोणता डायगोनल? तो डायगोनल जो पासिंग थ्रू द पॉइंट, ज्या पॉइंटवर फोर्स ऍक्ट करत आहेत. Passing through the point of intersection of two forces represent the resultant in magnitude and direction. In magnitude and direction. मग हा जो रिझल्टंट आहे इन मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, तर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. आणि डायरेक्शन असेल अल्फा, म्हणजे हा डायरेक्शन काय असेल? हा जो खालचा पी फोर्स असेल ना, त्याच्या बरोबर रिझल्टंट कितीचा अँगल बनवतो तो अँगल, त्याला आपण म्हणणार आहोत डायरेक्शन. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. ओके. तर हे फॉर्म्युले आहेत. आता याचवर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं असेल तर एकदा रिवाइज करा, म्हणजे पुन्हा पुन्हा बॅक करून बघता येईल तुम्हाला. ओके. तर पुढे जाऊया आपण. ओके. नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. नेक्स्ट स्लाइड. ओके. इथे आपल्याला आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे आहे. इथे आपल्याला करायचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ओके. तर पेन ब्लॅक चालेल का? कलरवाला घेऊ, थोडा वेगळा घेतो, ऑरेंज करतो. ओके. बघा, लिमिटेशन बघूया. जे लिमिटेशनच्या लॉज मध्येच आहे, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेले आहेत. लिमिटेशन्स ऑफ लॉ ऑफ पॅरलेलोग्राम फोर्सेस. पॅरलेलोग्राम लॉचे काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे हा कुठे यूज करता नाही येणार, हे तेच आहे त्याचं लिमिटेशन्स. दिस लॉ इज ऍप्लिकेबल फॉर टू फोर्सेस ओनली. दोन फोर्स जिथे आहेत तिथेच हा लॉ अप्लाय होतो. दुसरा 3 फोर्स असतील, 4 फोर्स असतील तर हा लॉ अप्लाय होणार नाहीये. नंतर बोथ फोर्स शुड बी कन्करंट, म्हणजे कन्करंट आपण म्हटलं कन्करंट फोर्स सिस्टम एका पॉइंटवरच ऍक्ट होणारे पाहिजे आणि ते दोनच पाहिजेत कन्करंट. धिस लॉ इज ऍप्लिकेबल टू फोर्सेस ऑफ पूल टाईप ओनली. ते फोर्स आहे ते पूल टाईपच पाहिजे, पुश टाईप नाही पाहिजे. ओके. हे आपण समजलं, सांगितलं तुम्हाला. अँड दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल टू नॉन कन्करंट अँड पॅरलल फोर्सेस. नाहीच होणार, कारण हेच समज आपल्याला माहिती आहे, लॉज मध्ये सांगितलेलं आहे की ते एका पॉइंटवर ऍक्ट करणारे असायला पाहिजे आणि दोनच पाहिजे आणि ते आउटवर्डच पाहिजे, म्हणजे पूल टाईप पाहिजे. तर पॅरलल फोर्स सिस्टम असेल किंवा नॉन कन्करंट असेल तर तिथे ते अप्लाय होणार नाहीत. हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. ओके. तर आता आपण बघूया पहिलावाला क्वेश्चन. क्वेश्चन सॉल्व्हिंग करतोय, इथून तुमची खरी प्रॅक्टिस चालू होत आहे. ओके. तर क्वेश्चन 1 आहे बघा. क्वेश्चन 1, फाइंड द अँगल बिटवीन द टू फोर्सेस. दोन फोर्स आहेत त्याच्यामधला आपल्याला अँगल
अँगल जो आहे तो फाइंड करायचा आहे. फाइंड द अँगल बिटवीन द टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 120 न्यूटन इच. म्हणजे दोन फोर्स आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड किती आहे? 120 न्यूटन. ओके, फाइंड द अँगल बिटवीन द टू फोर्सेस. दोन फोर्सेस आहेत ऑफ मॅग्निट्यूड 120 न्यूटन. त्यांचा मॅग्निट्यूड किती आहे? 120 न्यूटन आहे. इच इच म्हणजे प्रत्येकाचा, दोघांचा. सच दॅट देअर रिझल्टंट इज 60 न्यूटन. सच दॅट देअर रिझल्टंट इज 60 न्यूटन. आता बघा, दोन फोर्स दिलेले आहेत, त्यांचा मॅग्निट्यूड सुद्धा आहे आणि त्यांचा रिझल्टंट म्हणजे आर सुद्धा दिलेला आहे. मग इथे आपल्याला हे समजतंय की इथे आपण पॅरलेलोग्राम लॉ यूज करू शकतो. दोनच फोर्स आहेत. ओके, तर त्याला आपण पहिला फोर्स म्हणूया पी. पी किती म्हटलं आपण? 120 न्यूटन. दुसरा फोर्स आपण पकडूया क्यू आहे. तर क्यूची व्हॅल्यू सुद्धा 120 न्यूटनच दिली आहे. नंतर तिसरा फोर्स जर आपण बघितलं, तिसरा फोर्स म्हणजे तो रिझल्टंट आहे. ह्या दोघांचा रिझल्टंट आर आणि तो किती दिलेला आहे? 60 न्यूटन. 60 न्यूटन. ओके, हा कलर दिसतोय की नाही लक्षात येत नाही. प्रॉब्लेम नको, नंतर वेगळा घेऊया. रेड घेतो. ओके, तर 60 न्यूटन. पी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे आणि रिझल्टंट दिलेला आहे. तर आपल्याला बाय पॅरलेलोग्राम लॉ आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जर असेल, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? अँगल्स म्हणजे थीटा. अँगल म्हणजेच थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची. थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. तर बघा, इथे जर आपण बघितलं, आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, क्यू ची व्हॅल्यू माहिती आहे, पी क्यू माहितीच आहे, थीटा. फक्त थीटा जो आहे याच्यामध्ये जो अननोन आहे, मग याच्यावरून आपल्याला थीटा काढता येते. परत लक्षात घ्या, दोनच फोर्स आहेत आणि त्या दोन फोर्सचा रिझल्टंट दिलेला आहे. जर दोन फोर्स असतील तर आपण पॅरलेलोग्राम लॉ यूज करू शकतो. बरोबर, त्याच्यामुळे आपण पॅरलेलोग्राम लॉ यूज करतो. त्याचा रिझल्टंटची आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, पी आहे, क्यू आहे आणि फक्त आपल्याला थीटा काढायचा आहे, म्हणजेच अँगल काढायचा आहे. तर तो आपण डायरेक्टली इथे काढू शकतो. तर आता इथे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बोथ साइड स्क्वेअर केला आपण, तर आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. मी काय केलं? दोन्ही साईडला स्क्वेअर केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. नंतर आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची? थीटाची. पहिले आपण व्हॅल्यू पुट करून घेऊया. आरची व्हॅल्यू आपल्याला किती आहे? 60 आणि 60चं आपल्याला करायचं आहे स्क्वेअर प्लस पी किती आहे? 120 आणि 120चं करायचं आपल्याला स्क्वेअर प्लस क्यू आहे किती आपला? 120 आणि 120चं करायचं आपल्याला स्क्वेअर प्लस आता हे सगळं ब्रॅकेटमध्ये घ्या, 2 इंटू 120 आहे पी ची व्हॅल्यू, परत क्यू ची व्हॅल्यू आहे 120 आणि प्लस इंटू कॉस थीटा. ओके, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे कोणती? कॉस थीटाची. तर आपण काय करूया? सिम्पली कसं करणार? सिम्प्लिफाय 60चा स्क्वेअर मायनस 120 स्क्वेअर मायनस 120 स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 2 इंटू 120. मी खूप सिंपल स्टेप पण करत जातोय, कारण काही मुलं अशी असतील त्यांना त्याच्यामध्ये डाऊट येईल, म्हणूनच मी सगळ्या स्टेप एकदम लिटरली लाईक 8वी 9वी 10वीच्या मुलांसारखं करतोय. पण तुमच्या लेवलला तेवढी गरज नाहीये, पण आपण करूया. ओके, तर आता बघा काय झालं, मी ह्या दोन जे आहेत ते राईट साईडवरून लेफ्ट साईड घेतलं, त्याच्यामुळे त्याचा अँगल सॉरी साईन जो आहे तो मायनस झाला. तर आता अजून पुढे काय होणार आहे? 60चा 60 स्क्वेअर मायनस 120 स्क्वेअर मायनस 120 स्क्वेअर. आता हे जे आहेत ते मल्टिप्लाय आहे, त्याच्यामुळे इकडे येऊन ते खाली डिवाइड होतील. तो 2 इंटू 120 इंटू 120 इज इक्वल टू कॉस थीटा. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे? थीटा. तर थीटा काढायचं आपल्याला, तर व्हॅल्यू याची काय होणार आहे? थीटा इज इक्वल टू, आता आपल्याला काय करावं लागेल? कॉस इनवर्स याची जी व्हॅल्यू येईल त्याचा इनवर्स घ्यावा लागेल. याची व्हॅल्यू येईल त्याचा काय करावं लागेल आपल्याला? इनवर्स. याची जी व्हॅल्यू येईल त्याचा इनवर्स, आणि ते इनवर्स केल्याच्या नंतर तुम्हाला जो अँगल मिळेल तो असेल 151
151.04 डिग्री आणि हे तेवढंच येईल. जर चुकीचं आलं तर मला कमेंट करून सांगा. ओके. म्हणून मी आन्सर घेतलेत कारण आता कॅल्क्युलेट करण्यामध्ये बरेच टाईम जाईल आणि हे तुम्हाला करता येईलच. एवढं तर करायलाच तुम्ही. ओके. नेक्स्ट आता मी हे रब करतोय. तुम्ही लिहून घ्या. पॉज करा, लिहून घ्या. ओके. नेक्स्ट आपण जे करतोय, सेकंड क्वेश्चन आपण करतोय बघा. पॉज करा आणि लिहून घ्या. ओके. सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. फाइंड द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस P if their resultant is equal to P/2. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. दोन फोर्स आहेत त्याच्यामधलं आपल्याला अँगल फाइंड आउट करायला सांगितलंय आणि त्याचा रिझल्टंट P/2. आता इथे जे फोर्स दिलेले आहेत तुम्हाला ते काही मॅग्निट्यूड मध्ये नाही दिलेले आहेत. ते P डिनोट करून दिलेले आहेत. तर त्याने काही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. फक्त आपला जो आन्सर येईल तो सुद्धा कधी-कधी P मध्येच येऊ त्या ह्याच्यामध्येच येईल किंवा कधी-कधी तो नंबर येईल. कारण तो P जो आहे तो कुठेतरी कॅन्सल आउट होऊन जातो आणि जो आपल्याला जो मॅग्निट्यूड आहे तो मिळून जातो. तर इथे सुद्धा तेच होणार आहे बघा. फाइंड द अँगल बिटवीन टू फोर्सेस. दोन फोर्सेस आहेत आणि त्या दोन्ही फोर्सला आपण Pच म्हणतोय. ओके. टू फोर्सेस P इफ देअर रिझल्टंट इज इक्वल टू P/2. त्यांचं रिझल्टंट आहे P/2. आता इथे जर तुम्ही एक P आणि जर इथे Q घेतला तर गोंधळ होईल. का? कारण दोन फोर्स आहेत ते दोन्ही P आहेत. दोन्ही P आहेत म्हणजे दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ओके. Q जेव्हा म्हणाल तुम्ही P ची व्हॅल्यू जेव्हा वेगळी असेल तेव्हा त्याला P आणि Q म्हणाल ना तुम्ही. पण सेमच दोघांची व्हॅल्यू असेल तर दोघांना आपण Pच म्हणणार आहोत. ओके. तर मग आपला जो फॉर्म्युला आहे आता काय आपला P ची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा Pच आहे. P ची व्हॅल्यू आहे ओके. पॅरलोग्राम लॉ मध्ये P ची व्हॅल्यू जी आहे ती Pच आहे. Q ची व्हॅल्यू सुद्धा Pच आहे. म्हणजे P इज इक्वल टू Q आहे. म्हणजेच काय P इज इक्वल टू Q आहे. राईट? आणि R जो दिलेला आहे आपल्याला, R ची व्हॅल्यू किती दिली आहे? R इज इक्वल टू P/2. R इज इक्वल टू दिलेला आहे P/2 आणि अँगल जो आपला थिटा जो विचारलेला आहे काढायचा आपल्याला. थिटा व्हॅल्यू किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. अगेन ह्याचा स्क्वेअर रूट बोथ साईडला आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर करावं तर मी डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो लाईक असं आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थीटा. मी असं डायरेक्टली लिहू शकतो आर स्क्वेअर करून किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एक स्टेप वाढवून परत त्याचा स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड असंही करू शकता. आता बघा आरची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला P/2 म्हणजे P/2 चा स्क्वेअर इज इक्वल टू आता P ची व्हॅल्यू जी आहे इक्वल टू P ची व्हॅल्यू किती आहे Pच आहे मग Pच राहणार आहे P चा स्क्वेअर प्लस Q ची व्हॅल्यू सुद्धा Pच आहे. ओके मग P चा स्क्वेअरच येणार प्लस 2 P ची व्हॅल्यू Pच आहे Q ची व्हॅल्यू सुद्धा Pच आहे. ओके आणि कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची बरोबर. मग आता आपलं हे काय होणार आहे P स्क्वेअर प्लस P स्क्वेअर काय होणार आहे 2P स्क्वेअर. सो P मी ह्याला आता ब्रॅकेट ओपन केला तर काय होईल P स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस P स्क्वेअर 2P स्क्वेअर. ओके प्लस हा P काय होणार आहे 2P चा स्क्वेअर आणि हे कॉस थीटा असंच. ओके आता काय होणार आहे पुढे जाऊ हा जो P स्क्वेअर अपॉन 4 हा 2P स्क्वेअर जो आहे तो लेफ्ट साईडला घेतला तर मायनस 2P स्क्वेअर इक्वल टू काय झालं 2P स्क्वेअर कॉस थीटा बरोबर. तर आता काय होणार आहे हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे कदाचित मायनस मध्ये येते असं कसं होईल नाही ते कॅन्सल आउट होऊन जाईल तिकडे जाऊन मायनस होत आहे. ओके बघावं लागेल मग ते आन्सर तर एवढंच येणार आहे 151. ओके दोन्हीचा आन्सर सेमच येत आहे. दोन्ही आन्सरचं तर मी कॅल्क्युलेटच करतो मग डाऊट नको. ओके तर बघा काय केलंय आपण P स्क्वेअर बाय 4 मायनस P स्क्वेअर 2P स्क्वेअर. आता इथे आपण P डायरेक्ट कॅन्सल करू शकतो कसं ते बघा. इथे मी काय केलं P स्क्वेअर कॉमन घेतला मग इथे काय राहिलं 1/4 हा मायनस 2
हा जो पी आहे दोन्ही ठिकाणी, तर दोन्ही ठिकाणी मी कॉमन घेतला. इथे काय झालं, हा जो पी आहे तो तसाच जरी ठेवला किंवा त्याला बाहेर घेतलं आपण, 2p² 2 cos थीटा. तर बघा हा जो पी आहे आणि हा पी आहे आपला कॅन्सल होईल, बरोबर. कारण का हा जो आहे पी इंटू मल्टिप्लाय आहे, इकडे जाऊन तो डिवाइड होईल, मग वरचा पी आणि खालचा पी कॅन्सल आउट होईल. मग ह्याला डायरेक्ट आपण कॅन्सल आउट केला. आता समजलं तुम्हाला की पी जरी दिलेला असेल तरी सुद्धा नंबर मॅग्निट्यूड मध्ये येऊ शकतं. का? कारण तो कॅन्सल आउट झाला. पुढे काय झालं, मग आता ही जी व्हॅल्यू होते दॅट इज ही मायनस मध्ये येते. ओके, तर ही मायनस मध्ये काय येते, मायनस ही जी व्हॅल्यू बनते 1/4 - 2 ही बनते -1.75 आणि हा जो 2 आहे तो इकडे खाली येणार आहे, डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस थीटा. मग जो थीटा बनेल इज इक्वल टू मायनस कॉस इनवर्स मायनस 0.875. ओके, मग आता कॉस इनवर्स त्याची व्हॅल्यू काय असेल, ओके बरोबर येते, कॉस इनवर्स इज इक्वल टू 151.045 डिग्री, 045 डिग्री, दॅट इज इट्स सेम करेक्ट. ओके, तर हे सुद्धा आन्सर सेम आलं, राईट. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याकडे दुसरा तिसरा क्वेश्चन आपण करतोय. हे तुम्ही कॉपी करा, पॉज करा, मला इथेच करावं लागेल. मला कमेंट करून सांगा याच्यामध्ये की मी तुमच्या म्हणजे तुम्हाला लिहिता वेळी मी तुमच्या मध्ये येतो का, असं होतं का, म्हणजे लिहित असताना तुम्हाला दिसत नाही असं काय होतंय का, तर सांगा मला कमेंट करून. तसं मला ऍडजस्ट करायला स्वतःला. देन तिसरा क्वेश्चन बघू घ्या. किती वेळ झाला मला लक्षात नाही आता, बघायला पाहिजे. ठीक आहे, इफ टू फोर्सेस ऑफ 60 किलो न्यूटन, ओके, टू फोर्सेस ऑफ 60 किलो न्यूटन, आता इथे पण सेमच त्याने केलंय, दोन फोर्स आहेत ऑफ 60 किलो न्यूटन इच, ओके, आर रिक्वायर्ड टू इक्विव्हॅलेंट टू अ सिंगल फोर्स ऑफ 60 न्यूटन. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वर्ड्स जे सेंटेन्स आहेत आणि त्याच्यामध्ये थोडं मॉडिफाय केलं किंवा जाणून बुजून उलटे सुलटे सेंटेन्स बनवले गेलेत, त्याने खूप कन्फ्यूज व्हा, पण कन्फ्यूज व्हायची काहीच गरज नाहीये. इफ टू फोर्सेस ऑफ 60 किलो न्यूटन, दोन फोर्स आहेत, सिंपल पॅरलोग्राम लॉ यूज करायचा, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ओके, दोन फोर्स आहेत 60 न्यूटन, 60 किलो न्यूटन, दोघांची व्हॅल्यू 60 किलो न्यूटन आहे. ओके, नंतर इच आर रिक्वायर्ड टू बी इक्विव्हॅलेंट टू अ सिंगल फोर्स ऑफ 60 किलो न्यूटन. म्हणजे यांचा जो इक्विव्हॅलेंट फोर्स आहे म्हणजेच रिझल्टंट आहे तो पण 60 असायला पाहिजे. ओके, व्हॉट इज द अँगल बिटवीन द फोर्सेस. म्हणजे आता हा थोडा तुम्हाला कन्फ्यूज करेल, पण याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची काही गरज नाहीये. कारण कारण मी तुम्हाला समजावतो. कारण तुम्हाला मी समजावतो काय आहे, त्याचा जो अँगल बघा तुम्ही. पहिले सॉल्व्ह करूया आपण, नंतर मग तुम्हाला जो कन्फ्युजन येतोय तुम्हाला समजते काय कन्फ्युजन येतोय तो आपण नंतर बघूया. तर पहिले आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर आपल्याला बघा दोन फोर्स दिलेले आहेत. पी पी ची व्हॅल्यू आहे 60 किलो न्यूटन, क्यू ची व्हॅल्यू आहे 60 किलो न्यूटनच, आणि जो रिझल्टंट दिलेला आहे तो सुद्धा 60 किलो न्यूटन आहे. असं कसं पॉसिबल होईल, असं प्रॅक्टिकली कधी पॉसिबल होईल, पण होत होत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, समजेल. ओके, सो आर मी डायरेक्ट लिहितोय, आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. थिटा आपल्याला काढायचं, ओके, थिटा काढायचं, थिटाचाच खेळ सगळा आहे. तर थिटा म्हणा किंवा थिटा म्हणा. सो आर ची व्हॅल्यू किती आहे, 60 स्क्वेअर इज इक्वल टू अगेन 60 स्क्वेअर प्लस क्यू ची व्हॅल्यू 60 स्क्वेअर प्लस 2 इंटू 60 इंटू 60 इंटू कॉस थीटा. ओके, अगेन पुढे काय होणार आहे, याच्यामध्ये जर तुम्ही एक तिकडे घेतला तर तो मायनस होणार आहे, बरोबर. फक्त एक 60 स्क्वेअर तिकडे घेतला तर तो तिकडे जाऊन मायनस होणार आहे, तो काय होणार आहे, 0. अगेन हा जर तुम्ही तिकडे घेतला 60 स्क्वेअर तर तो मायनस होईल. लिहूया आपण 60 स्क्वेअर मायनस 60 स्क्वेअर इकडे आला, परत हा 60 इकडे आला, मायनस इज इक्वल टू 2 इंटू 60 इंटू 60 इंटू कॉस थिटा. आणि हा जो फॉर्म्युला कसा आला ते तुम्हाला मी सांगितलं नाही, बुकमध्ये आहे, मी क्लासमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे.
तुम्हाला मी ते डिराईव्ह करून दाखवलंय. त्याचं काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला ते डिराईव्ह करायला गरज नाही आहे. ओके. तर बघा हा 60 न्यूटन 60 स्क्वेअर 60 स्क्वेअर कॅन्सल मायनस आहे. हा फक्त मायनस, हा साइन मायनस आहे विसरू नका. हा मायनस 60चा स्क्वेअर. आता 2 इंटू 60 इंटू 60 इकडे येऊन डिवाइड होतील. 2 इंटू 60 इंटू 60. आता 60 इंटू 60 60 स्क्वेअर बरोबर. म्हणून हा 60 स्क्वेअर गेला, हा 60 आणि हा 60 दोन्ही गेले. इकडे काय राहिलं कॉस स्क्वेअर. मग थिटा इज इक्वल टू काय आलं? थिटा इज इक्वल टू मायनस थिटा इज इक्वल टू काय झालं मायनस कॉस इनवर्स मायनस 1/2. मायनस 1/2 काय हे मायनस आणि हे 2. हा 60 केला, हा 60 दोन्ही 60 कॅन्सल आउट झाले. फक्त मायनस साइन आहे वरती आणि वरती 1 राहायला काही नाही म्हणजे 1/2. आणि याची आन्सर जो येतोय दॅट इज 120 डिग्री. कॅल्क्युलेट करतो बघा 120 डिग्रीज येणार आहे. ओके. तर हे झालं. आता तुम्हाला समजत नसेल की दोन्ही 60 60 फोर्स आहेत आणि त्यांचा रिझल्टंट पण 60 कसं आहे. 60 कसं आहे तर लक्षात घ्या पहिले तर अँगल 120 न्यूटन आहे. अँगल किती आहे 120 न्यूटन आहे. हे तुम्ही कॉपी तर करून घ्या पहिले. मी तुम्हाला असं का होते ते समजवतो. ओके. तर पॉज करून तुम्ही कॉपी करून घेतलं असाल. ओके. तर मी आता हे इरेज करतोय. ओके. तर पहिलं बघा डायग्राम बनवायला लागेल आपल्याला. पहिला फोर्स पी किती 60 किलो न्यूटन. दुसरा फोर्स किती 60 किलो न्यूटन. पण अँगल किती होता त्यांच्यामध्ये 160चा होता. 120 डिग्रीचा होता. ओके. 120 डिग्री. तर 120 डिग्री म्हणजे काय हा झाला 90 90 90 नंतर 100 आणि 120 ऑलमोस्ट हा वाला अँगल आहे. ओके. हा वाला अँगल आहे. ओके. आणि हा आहे 60 किलो न्यूटन. ओके. आणि याचा जो रिझल्टंट असेल याचा जो रिझल्टंट असेल म्हणजे असं येईल. जो रिझल्टंट असेल हा आर आर ही आरची व्हॅल्यू सुद्धा 60 किलो न्यूटनच असेल. का ते बघा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे डायरेक्शन अल्फा. ओके. किंवा थीटा त्याच्यामधला अँगल थीटा. हा जो थीटा अँगल आहे तो महत्वाचा आहे. हा जो फोर्स ऍक्ट होतोय ना तो बघा या डायरेक्शनला आणि हा जो फोर्स आहे ना तो वरच्या डायरेक्शनला आहे. याच्यामुळे काय होतोय हा जो इथे समज एक काहीतरी ऑब्जेक्ट आहे इथे काहीतरी ऑब्जेक्ट आहे. हा फोर्स त्याला या डायरेक्शनला खेचतोय आणि हा फोर्स त्याला वरच्या डायरेक्शनला खेचतोय ऑलमोस्ट. त्याच्यामुळे याचा काहीतरी फोर्स हा निग्लेक्ट करतोय याचा काहीतरी फोर्स हा निग्लेक्ट करतोय. म्हणजे हे दोघांचंही ऍडिशन होत नाही. 60 प्लस 60 120 त्याचा रिझल्ट 120 असं नाही होत. आणि यालाच आपण म्हणतो वेक्टोरियन लॉ ऑफ ऍडिशन. यालाच आपण म्हणतो वेक्टोरियन लॉ ऑफ ऍडिशन. स्केलर क्वांटिटीमध्ये काय करतो आपण 20 प्लस 20 40 60 प्लस 60 120 झाला असता. पण इथे 60 आणि 60 60 होतोय कारण हा रिझल्टंट आहे आणि हा फोर्स आहे. म्हणून तिथे आपण सांगितलं होतं बघा पहिला बघितलं होतं वेक्टरमध्ये वेक्टर ऍडिशन होत नाहीये जशी अल्जेब्रिक ऍडिशन होत नाही तिथे वेक्टोरियन लॉ होतो. ते हेच आहे. ओके. म्हणजे हा जो 60 आहे आणि हा जो 60 आहे हे दोन फोर्स जेवढा इफेक्ट इथे ऑब्जेक्टवर करणार आहेत तेवढाच तेवढाच इफेक्ट हा एक फोर्स करणार आहे 60 न्यूटन मध्ये. कारण कारण हे दोन जर फोर्स अप्लाय केले तर हा ऑब्जेक्ट आहे ना 60 न्यूटन फोर्सने वरती जाणार आहे. हा फोर्स त्याला इकडे खेचतोय हा फोर्स त्याला इकडे खेचतोय. त्याचा रिझल्टंट काय बनेल इकडे म्हणजे तुमचा मित्र तुम्हाला एक या साईडला खेचतोय आणि एक ह्या साईडला खेचतोय तुम्ही त्याच्यामध्येच जाल. तुम्ही या साईडला पण नाही जाणार या साईडला पण नाही जाणार का कारण याचा पण मॅग्निट्यूड सेम आहे याचा पण मॅग्निट्यूड सेम आहे. तेच होते. तर त्याचा रिझल्टंट तो या इन्क्लाइन मध्ये बनतो. समजलं असेल तुम्हाला. ओके. जास्त वेळ नाही देता येत खूप टाइम जातो.
तरी पण मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त एक्सप्लेन करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण फोर्थ वाला. फोर्थ वाला सेमच पॅरलोग्राम लॉ वालाच फोर्स आहे. टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 120 न्यूटन अँड 9 न्यूटन. एक फोर्स आहे 12 न्यूटनचा, एक सॉरी 120 म्हटलो का 12 आहे, 12 न्यूटन आणि दुसरा आहे 9 न्यूटन आर ऍक्टिंग ऍट अ पॉइंट. एका पॉइंटवर ऍक्ट होतो. मला टेन्शन हे होत आहे की टाइम किती झालाय आणि दुसरी गोष्ट मध्येच काय त्या दिवशी सारखी व्हिडिओ पॉज वगैरे नाही झाली आहे. हा प्रॉब्लेम होते म्हणून थोडं, बट ओके, महत्वाचं आहे की अंडरस्टँड झालं पाहिजे. टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 12 न्यूटन 9 न्यूटन. एक 12 न्यूटन आहे, त्याला आपण एकाला पी म्हणा एकाला क्यू म्हणा, काही फरक नाही पडत. पीला म्हटलं त्याला म्हटलं आपण 12 न्यूटन, क्यूला म्हटलं आपण 9 न्यूटन. ओके, नंतर काय आर ऍक्टिंग ऍट अ पॉइंट देअर रिझल्टंट इज 15 न्यूटन. सो रिझल्टंट आर जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 15 न्यूटन. Okay, determine the angle between the forces and also that between the resultant and one of the forces. म्हणजे तुम्हाला अल्फा सुद्धा काढायचं आहे. ह्याचे म्हटलंय ना बिटवीन द रिझल्टंट अँड वन ऑफ द फोर्सेस, म्हणजे तुम्हाला अल्फा काढायचं आहे. ओके, सो पहिला आपल्याला थिटा काढायचा आहे आणि काय काढायचं आहे? अल्फा. एक पी आहे, एक क्यू आहे. ओके, तर बघा हा आपला आहे 12 न्यूटन. ओ सॉरी, मी 120 का लिहितो. 12 न्यूटन. क्यू आपला आहे 9 न्यूटन आणि आपला जो रिझल्टंट बनतोय आर हा आहे 15 न्यूटन. आणि आपल्याला काय विचारलंय? हा वाला अँगल थीटा आणि हा वाला अँगल अल्फा. बरोबर, तर पहिला आपण काय करणार? डायरेक्ट मी देतोय आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. इथून तुम्हाला थीटाची व्हॅल्यू मिळेल. ओके, आरची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? 15. 15 स्क्वेअर इज इक्वल टू पी किती दिले आहे आपल्याला? 12. ओके, प्लस क्यू किती दिलेला आहे? 9 प्लस 2 इंटू पी किती आहे? 12. क्यू किती आहे? 9 इंटू कॉस थीटा. ओके, थीटा इज इक्वल टू काय येणार आहे? आता हे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट काहीतरी टाकून सुद्धा करू शकता. सगळ्या काही व्हॅल्यू सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण तुम्हाला कॅल्क्युलेट अलाउड असल्यामुळे एवढं काही करायची गरज पडत नाही. तुमचा अँगल जो येणार आहे तो 90 डिग्री यायला पाहिजे. 90 डिग्री. ओके, नंतर एक क्वेश्चन छोटाच आहे ना. रिझल्ट डिटरमाइन द अँगल बिटवीन द टू फोर्सेस अँड द बिटवीन द रिझल्टंट अँड वन ऑफ द फोर्स. हा 12 न्यूटन काय ते लिहिलंय मग? हा 12 न्यूटन काय ते लिहिलं गेलंय? फक्त दोनच पाहिजे ना अँगल, थीटा आणि ओके, ते चुकून चुकून लिहिला गेला असेल, हे मला वाटतं काही गरज नाही ते. ओके, तर हे झालं. अँगल आहे तुमचा 90 डिग्री. नंतर अल्फा. अल्फासाठी काय करावं लागेल? अल्फासाठी काय करावं लागेल? अल्फा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. ओके, बरोबर लिहिलं ना? राईट. ओके, सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. आता थीटा तुम्हाला मिळालेला आहे, थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री आहे. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? क्यू आहे 9 स्क्वेअर, सॉरी 9 इंटू साइन थीटाची व्हॅल्यू आलेली 90 डिग्री फॉर पी ची व्हॅल्यू आहे 12 प्लस क्यू ची आहे 9 आणि परत कॉस 90. आणि हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला अल्फा जो मिळेल तो असायला पाहिजे 336.87 डिग्री. ओके, सॉल्व्ह करा, कमेंट करून सांगा. वेगळे येणारच नाही, कारण बुकमधूनच ते क्वेश्चन्स केलेले आहेत. बुकचेच क्वेश्चन आहे, तुम्हाला इव्हन बुकमध्ये सुद्धा मिळून जाते. एक 5वा क्वेश्चन आहे, तो सुद्धा आपल्याला करायचा आहे.
आणि स्टॉप करूया. ओके, मी आता हे इरेज करतो. ओके, 5वा क्वेश्चन जो आहे, डिटरमाइन द maximum and minimum resultant of two forces having magnitude 10 न्यूटन and 8 न्यूटन. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, थोडा क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे. डिटरमाइन द मॅक्सिमम अँड मिनिमम रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस हॅव्हिंग मॅग्निट्यूड 10 न्यूटन अँड 8 न्यूटन. कायम लक्षात ठेवा, दोन फोर्स दिलेले असतील तर पॅरलेलोग्राम लॉज यूज होणार आहे. पॅरलेलोग्राम लॉ पेक्षा त्याच्याशिवाय तुम्हाला काय दुसरा इथे पर्यायच नाहीये, दुसरा काही ऑप्शनच नाहीये. म्हणजे सिलेबस वाईज फक्त पॅरलेलोग्राम लॉज हाच आहे. दोन फोर्स दिलेले असतील तर पॅरलेलोग्राम लॉज यूज होणार आहे, बाकी काही नाही. ओके, डिटरमाइन द मॅक्सिमम अँड मिनिमम रिझल्टंट टू ऑफ टू फोर्सेस हॅव्हिंग मॅग्निट्यूड 10 न्यूटन अँड 8 न्यूटन. एकाला आपण पी म्हणूया, पी, आणि त्याची व्हॅल्यू आहे पी. पीची व्हॅल्यू किती दिली आहे, एकाची व्हॅल्यू आहे 10 न्यूटन आणि एकाची व्हॅल्यू आहे 8 न्यूटन. तर पी आपण घेऊया 10 न्यूटन आणि क्यू आपण घेऊया 8 न्यूटन. बरोबर, पी आहे 10 न्यूटन आणि क्यू आहे 8 न्यूटन. आता आपल्याला विचारलं काय ते बघूया, मॅक्सिमम अँड मिनिमम रिझल्टंट. आता रिझल्टंट मध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम कसं असेल, म्हणजे त्याला आपण म्हणूया आर मॅक्स म्हणजे मॅक्सिमम रिझल्टंट आणि आर मिनिमम म्हणजे आर मिनिमम रिझल्टंटची मिनिमम व्हॅल्यू. आता हे पॉसिबल कधी होईल, अशी सिच्युएशन तिथे दोन फोर्स ऍक्ट होत आहेत, तिथेच रिझल्टंट मॅक्सिमम असेल आणि मिनिमम असेल, असं लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. बघा, एक पॉइंट आहे, पॅरलेलोग्राम लॉचा जर आपण कन्सेप्ट बघितली तर काय आहे, एक पॉइंट आहे, एका पॉइंटवर दोन फोर्स ऍक्ट होणार आहे. तर हा समजा पी फोर्स आहे. ओके, तर मला सांगा ह्याचा रिझल्टंट मॅक्सिमम कधी असेल. ह्याचा रिझल्टंट मॅक्सिमम तेव्हा असेल जेव्हा हा फोर्स इकडे असेल, इकडे असेल, क्यू वाला बोलतोय, क्यू वाला बोलतोय, क्यू इकडे असेल किंवा याच्यावरच असेल. कधी असेल, जेव्हा रिझल्टंट मॅक्सिमम असेल. बरोबर, समजलं असेल तुम्हाला कदाचित. इथे जर क्यू फोर्स असेल तर पी आणि क्यूचा रिझल्टंट मॅक्सिमम नसेल. पी क्यू जर या साईडला ऍक्ट होत असेल आणि पी या साईडला ऍक्ट होत असेल तर रिझल्टंट मॅक्सिमम नसेल. इकडे साईडला ऍक्ट असेल तरी मॅक्सिमम नसेल. किंवा इथे कुठेही अँगल घ्या, कोणत्याही अँगलला जरी तुम्ही क्यू फोर्स अप्लाय केलात, ओके, आणि जर जेव्हा पी इथे असेल तर तुम्हाला रिझल्टंट मॅक्सिमम मिळणार नाही. तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचं क्यू सुद्धा या डायरेक्शनला असेल. समजलं, आणि त्या पॉइंटवरच तो ऍक्ट होणारा असेल तेव्हाच आपल्याला रिझल्टंट मॅक्सिमम मिळेल. म्हणजेच ज्यावेळी मॅक्सिमम रिझल्टंट पाहिजे असेल तर ते दोन फोर्स एकाच पॉइंटवर ऍक्ट व्हायला पाहिजे आणि एकाच डायरेक्शनला ऍक्ट व्हायला पाहिजे. मग हा जर पी असेल, तर हा पी इकडे ऍक्ट होतोय. पी ची व्हॅल्यू किती आपल्याला दिलेली आहे, 10 न्यूटन. ओके, नंतर मग क्यू आहे, क्यू ची व्हॅल्यू किती असणार आहे, 8 न्यूटन. 8 न्यूटन. ह्यावेळी जो रिझल्टंट असेल तो मॅक्सिमम असेल. म्हणजे आता याचा रिझल्टंट काय बनेल, आर इज इक्वल टू 8 न्यूटन प्लस 10 न्यूटन टोटल 18 न्यूटन. याचा रिझल्टंट काय बनेल, 18 न्यूटन. आता हा आपण डायरेक्ट सांगतोय, पण हाच आपण पॅरलेलोग्राम लॉ ने सुद्धा सिद्ध करू शकतो किंवा दाखवू शकतो. मग पॅरलेलोग्राम लॉच्या प्रमाणे काय बनणार आहे, आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. बरोबर, आता मला सांगा पी 10 न्यूटन, क्यू 8 न्यूटन आणि दोघांमधला अँगल किती आहे, 0. दोघांमधला अँगल किती आहे, 0. म्हणजे तुमचा जो थीटा आहे तो किती व्हॅल्यू आहे थीटाची, 0. आणि कॉस 0 म्हणजे काय असतो, कॉस 0 म्हणजे 1. कॉस 0 इक्वल टू काय असतं, 1. मग हे काय झालं, आर स्क्वेअर इक्वल टू
पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटाची व्हॅल्यू झाली 1, कारण कॉस 0 इज 1. मग बघा, आता ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे, ही जर याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 18च मिळेल. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला 18च मिळेल. ओके. आपल्याला आर पाहिजे ना, आपल्याला आर पाहिजे. ओके. तर आर साठी आपल्याला काय करावं लागेल, आर स्क्वेअर रूट करावं लागेल. आता आर इज इक्वल टू, मी हे इथे घेतोय, हे आपलं अगोदरचं झालेलं आहे. डायरेक्ट मी सांगितलं तुम्हाला, हे डायरेक्ट सांगितलेलं आहे. हे इकडे घेतोय. तर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10. 10चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर प्लस 2 इंटू पी आहे 10 आणि क्यू आहे 8 आणि कॉस थिटा 1 आहे. ते असं लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. आणि हे सॉल्व्ह केलं तुम्हाला 18 न्यूटनच मिळणार आहे. सॉल्व्ह करून बघा, 18 न्यूटनच मिळेल. ओके. तर हा झाला तुमचा आर मॅक्सिमम. हा काय झाला, आर मॅक्स. हा झाला आर मॅक्स. ओके. पॉज करा आणि लिहून घ्या. पुढे आपल्याला बघायचं आहे आर मिनिमम. ओके. मी कोणतं खालचं वालच घेऊ, कट करू का? ओके. हे वालच कट करतो. आता आपल्याला बघायचं आहे आर मिनिमम. आर मिनिममसाठी आर मिनिमम केव्हा असेल, एक फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होतो, एक फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होतोय, तेव्हा तुमचा जो रिझल्टंट असेल तो मिनिमम असेल. सिंपल आहे ना. म्हणजेच हा पॉईंट जर असेल, हा पॉईंट असेल आणि हा तुमचा पी आहे, तो किती आहे, 10 न्यूटन या डायरेक्शनला ऍक्ट होतोय. आणि जर तुम्हाला रिझल्टंट मिनिमम पाहिजे असेल तर तुमचा जो दुसरा क्यू फोर्स आहे तो अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट व्हायला पाहिजे, तेव्हा रिझल्टंट आपला काय असेल, मिनिमम असेल. मग याचा रिझल्टंट जो असेल आर मिनिमम जो असेल तो किती असेल, 10 मायनस 8. आता मी तुम्हाला मगाचं सिम्युलेशन दाखवलं त्याच्यामध्ये बघितलं, राईट साईडला मी पॉझिटिव्ह घेतला होता, लेफ्ट साईडला निगेटिव्ह, आणि मग ते 0 होत होतं असं. तसंच हा राईट साईडला फोर्स आहे तर मी पॉझिटिव्ह घेतला, लेफ्ट साईडला जाता मी त्याला निगेटिव्ह घेतला आणि 10 मायनस 8 झालं किती, 2 न्यूटन. त्याचा जो मिनिमम रिझल्टंट आहे तो 2 न्यूटन आहे. आता सेम आपण पॅरलोग्राम लॉ जो आहे तो यूज करून बघूया. तर त्याच्यामध्ये काय बनणार आहे, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. ओके. 2pq cos थीटा. तर आता बघा, cos 180 काय असतं, cos 180, कारण हा जो अँगल बनला विच इज थीटा इज इक्वल टू 180 डिग्री ना, आणि cos 180 झिरो असतो. cos 180 काय असतो, झिरो. स्टील आय एम चेकिंग, सॉरी, -1, नॉट झिरो. cos 180 इज -1. cos 180 -1. cos 180 ची व्हॅल्यू जी असते ती असते -1. बरोबर. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, आपला जो आरची व्हॅल्यू काय बनणार आहे बघा, याच्यामधून हे मायनस होणार आहे, याच्यामधून हे मायनस होणार आहे. cos 180 मायनस झाल्यामुळे, -1 झाल्यामुळे हा साईन मायनस होईल. मग आर काय होईल, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी किती आहे, 10 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू, मायनस का आला, कॉस थिटा जो आहे, cos 180 हा मायनस आहे, मायनस 10 इंटू 8. ओके. आणि हे जर सॉल्व्ह केलं आपण तर आरची व्हॅल्यू येते 2 न्यूटन. आरची जी व्हॅल्यू येणार आहे ती 2 न्यूटन, तेवढीच येणार आहे. म्हणजे हा झाला आपला आर मिनिमम. आय होप तुम्हाला समजलेलं असेल आणि इथे आता आपण स्टॉप करतोय. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.